नमस्कार. आज आपण फ्लॉवरची रस्सा भाजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपाती जास्त खा. एकदा अशा पद्धतीने ही फ्लॉवरची रस्सा भाजी बनवून बघा. फ्लॉवर न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते. तर आज आपण अगदी चमचमीत अशी फ्लॉवरची रस्सा भाजी बनवणार आहोत. स्वच्छ साफ करून घेतलेला फ्लॉवर आहे. फ्लॉवरचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि साधारण कोमट पाण्यामध्ये हळद आणि मिठाचा वापर करून हे आपण फ्लॉवरचे तुकडे आहेत ते 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत. तर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. एक टोमॅटो घेतलेला आहे, एक छोटा आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. 4 ते 5 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. भरपूर अशी कोथिंबीर. इथे पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे वाटण छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे साधारण काळपट असा रंग येतो कारण आपण इथे कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. एकदा ह्या वाटणातील भाजी बनवून बघा. अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. नक्कीच तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने फ्लॉवरची भाजी बनवा. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर आपण जे टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टोमॅटोचं वाटण आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हे वाटण परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा, आलं लसूणचा कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण वाटण आहे ते कांद्यावर छान परतवून घेणार आहोत. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि आता आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट 1 चमचा. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला वापरू शकता. आणि 1 चमचा आपण इथे गरम मसाला वापरणार आहोत. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण पावडर मसाले छान परतवून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत मसाले छान परतवून घ्यायचे म्हणजे भाजी चवीला छान तयार होते. तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत. साधारण तेल सुटलेलं आहे आणि आपण आता इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले फ्लॉवरचे तुकडे आहेत ते आपण आता मसाल्यावर परतवून घेणार आहोत. तर इथे आपण 1 ते 2 मिनटासाठी आपण मसाल्यावर फ्लॉवरचे तुकडे परतवून घ्यायचे आहेत. पाण्याचा वापर न करता फ्लॉवर आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. इथे आता फ्लॉवर आपण मसाल्यामध्ये परतवून झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत. तर इथे आता भाजी एकदा ढवळून घ्यायची आहे. इथे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर भाजी आता इथे ढवळून झालेली आहे. तर इथे भाजी ढवळून झाल्यानंतर आपण 7 ते 8 मिनटासाठी झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत. तर इथे आता फ्लॉवर आपण शिजवून घेणार आहोत. फ्लॉवरचे आपण छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे वाफेवर पटकन शिजली जाते. फ्लॉवर शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर इथे आता फ्लॉवर छान शिजलेला आहे. तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. इथे आपण चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. मीठ टाकताना व्हिडिओ थोडासा स्किप झालेला त्याच्यामुळे मीठ टाकताना व्हिडिओमध्ये आलेला नाही आहे. तर इथे आपण चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. भाजी एकदा ढवळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटासाठी आता भाजी आपण उकळून घेणार आहोत. तर इथे 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. भाजी छान उकळलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. मस्त चमचमीत अशी फ्लॉवरची रस्सा भाजी तयार झालेली आहे. ही रस्सा भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही फ्लॉवरची रस्सा भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.